नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमयी कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मतकर यांनी. या कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजेच अशब्द ही कथा आपण ऐकत आहोत. तर पहिला भाग आपण ऐकलेला आहे. सुरू करूयात पुढच्या भागाला. 14 वर्षाची ती मुलगी नक्कीच कर्नलची नात होती. वयाच्या मानानं तिचा चेहरा प्रौढ वाटत होता. रूप रेखीव होतं, पण रंग सावळा होता. मोकळ्या सुटलेल्या केसांच्या बटा कपाळावर आल्या होत्या. डोळे रडून रडून सुजले होते, पण तरीही त्यांच्यात एक चमत्कारिक चमक होती. जगाच्या नजरेपासून दूर, अंधाऱ्या गुहेत दगडात कोरलेली एखादी पुरातन मूर्ती असावी तशी ती माणसांच्या जगापासून दूर दूर असल्यागत वाटत होती. मी विचारलं, तू कर्नल साहेबांची नात का? तिच्या तोंडून शब्द फुटला नाही. चेहऱ्यावर कसलेही भाव उमटले नाहीत. जणू माझा प्रश्न तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतमधल्यामध्येच पुसला गेला होता. गडी म्हणाला, तिला काही विचारू नका. तिला बोललेलं समजत नाही. समजत नाही? मग ती कुठल्या भाषेत बोलते? कुठल्याच नाही. ती मुकी आहे. सकाळी मला जाग आली तेव्हा दिवस बराच वर आला होता. प्रवासाच्या शेणामुळं रात्री मला चांगलीच गाढ झोप लागली होती. शिवाय बंगल्याभोवतालचं वातावरण अतिशय शांत होतं. कसला म्हणजे कसलाही आवाज नव्हता. आता सकाळी मात्र झाडांमधून पाखरं कुलकुलत होती. ते ऐकताना शहरी गजबजाटाला विटलेलं मन निवल्यासारखं झालं. मी तोंड धुवून खाली आलो. तोवर माझा चहा तयार ठेवलेला होता. बहुधा तीनच, कारण घरात माणसांची हालचाल बिलकुल दिसत नव्हती. चहा पिऊन मी बाहेरचे कपडे चढवले. हातात एक काठी घेतली आणि थोडं पायीच हिंडून यावं म्हणून बाहेर पडलो. नुकताच पाऊस पडून गेला होता. झाडातून अजूनही थेंब ठिपकत होते. सगळीकडे हिरवगार झालं होतं. पायांखाली पानं पसरलेली. चिखलाचा लवलेश नव्हता. काल संध्याकाळी याच रस्त्याला शिव्या देत मी आलो होतो. हे खरंही वाटेना. कर्नलच्या मरणाचं दुःख, त्याच्या नातीविषयीचं कुतूहल, पुढं काही करायचं याची चिंता, कशाचाच त्रास होत नव्हता. मन नुसतं हिरवगार होऊन गेलं होतं. कर्नल या जंगलात कशाला धडपडायला आला, असा जो प्रश्न गेली 15 वर्ष मला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळत होतं. पाठीमागं पानं वाजली. मी वळून पाहिलं. ती येत होती. मी थांबलो. तिला बरोबर येऊ दिलं. काल तिच्या चेहऱ्यावर दिसलेलं दुःख आता बरंच कमी झालं होतं. पावसानंतरच्या रानासारखा तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. चटचट पावलं उचलीत ती चालत होती. चालताना एका हातानं केसांच्या बटामागं सारत होती. मला तिच्याशी बोलण्याचा फार मोह होत होता. वयस्कर आजोबांबरोबर ती एकटीच राहायची कशी? आपलं दुखणं सांभाळून ते तिचा सांभाळ करायचे कसे? आणि मुख्य म्हणजे भाषे वाचून दोघं एकमेकांना समजून घ्यायचे कसे? खूप खूप तिला विचारायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. पुन्हा पुन्हा मनात येत होतं, आजोबांची वाचा जाणं आणि नातंही मुकी निपजणं, या योगायोग किती विचित्र आहे. एक मात्र खरं होतं, तिला माझ्याविषयी आपुलकी वाटत असावी, विश्वास वाटत असावा, नाहीतर ती आपणहून माझ्याबरोबर बाहेर आलीच नसती. मध्ये एका पक्षाची टोकटोक ऐकू आली. तिनं एकदम हर्षभरीत होऊन वर पाहिलं. मला आश्चर्याचा धक्का बसला. एकूण ती काही मुके असतात तशी बहिरी नव्हती. तिला ऐकू येत होतं, ती फक्त मुकी होती. आता रान मागं पडलं आणि गावातली घरं दिसू लागली. ती थांबली. मीही थांबलो. एवढ्यात ती वळली आणि उलट दिशेनं परत जायला निघाली. भराभर चालत माझ्यापासून कितीतरी लांब गेली. हाका मारून काही फायदा नव्हता. मी तिच्या मागं धावत गेलो आणि हातानंच तिला अडवलं. ती रडकुंडीला आली होती. माझ्या हाताला हिसडा मारून ती जी पळत सुटली ती झाडांमध्ये पार दिसेनाशी झाली. एवढ्यातल्या एवढ्यात हिला झालं काय तेच मला कळेना. तिला गावात जायचं नव्हतं का? गावात असं काय होतं की त्याची तिनं धास्ती घ्यावी? मी गावात 4 ठिकाणी कर्नलविषयी विचारपूस केली. कुणालाही त्याची फारशी माहिती नव्हती. कर्नल त्याच्या दुखण्यामुळं अगदी अज्ञातवासात असल्यासारखा होता.
त्याचं ते पूर्वीचं गडगडाट करून हसणं, मोठ्यानं बोलणं मला आठवलं. आजूबाजूला माणसं गोळा करून तो नेहमी काहीतरी सांगताना दिसायचा. त्याची वाचा गेली, शब्द हरवले, तशी त्याच्या भोवतीची माणसंही गेली. शब्द या गोष्टीला माणसाच्या आयुष्यात खरंच इतकं महत्त्व आहे का? पण नाही. हार पत्करणं कर्नल राजोपाध्यायाचा स्वभावात नव्हतं. तो जातीचा झुंजार माणूस होता. मग इथंच तो हरला असेल? गेली 12 वर्ष लोकांपासून दूर राहून जितेपणी मेल्यासारखा जगला असेल? मला हे खरं वाटेना. त्याच्या नातीला एकटं सोडणं शक्य नव्हतं. मी तिला माझ्याबरोबर मुंबईला न्यायचं ठरवलं. घर सोडून माझ्याबरोबर येणं तिला कितपत आवडेल याची मला खात्री नव्हती. पण तिनं काही विरोध केला नाही. दुपारी मी जीप काढल्याबरोबर ती मुकाट्यानं माझ्या शेजारी येऊन बसली. प्रवासात ती पुन्हा सकाळच्या सारखीच उल्हासित झाली. मजेत खिडकीबाहेर बघत राहिली, अगदी रंगून जाऊन. जसं काही झाडं, डोंगर, पाणी, वारा यांच्याशीच तिची माणसांपेक्षा अधिक गट्टी होती. तिला ऐकू येतं हे सकाळीच माझ्या ध्यानात आलं होतं. म्हणून मी 1-2 वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या चेहऱ्यावर काही समजल्याच्या खुणा उमटल्या नाहीत. शब्दांचा अर्थ तर सोडाच, पण बोलण्याची क्रिया देखील जशी काही तिला कळत नसावी. मुंबईला आल्याबरोबर मी माझ्या एका मूकबधिर तज्ज्ञ डॉक्टर मित्राला फोन केला. तिची केस समजावून दिली. त्यानं लगेच तिला घेऊन यायला सांगितलं. काही दिवसांनी सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यानं मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. तिच्या हेअरिंगमध्ये काही दोष नाही, तो म्हणाला. ते तर मी तुला सुरुवातीलाच सांगितलं. प्रत्येक लहान सहान आवाजाची प्रतिक्रिया ती देते, पण आपण काही बोलायला लागलं म्हणजे मात्र चेहरा कोरा. असं काही असेल का की तिला इतर आवाज ऐकू येतात पण शब्द मात्र ऐकू येत नाहीत? वेडा आहेस? असं कसं असेल? शब्द तिला ऐकू येतात, पण त्यांचा अर्थ तिला कळत नाही. का? साधी गोष्ट आहे. गेल्या 12 वर्षात तिच्याशी कोणीच काही बोललेलं नाही. कोण बोलणार? घरी कुणाचं येणं जाणं नाही. एकटे आजोबा, त्यांची वाचा गेलेली. गडी थोडा वेळ आले तरी त्यांना बोलायला बंदी. पण कर्नलनं असं का करावं? स्वतःला बोलता येत नाही म्हणून इतरांना बोलायची बंदी. कर्नल इतका दृष्टपणा करेल? यू विल नेव्हर नो. अचानक एखादं व्यंग तयार झालं तर माणसाच्या स्वभावातही विकृती येऊ शकते. एनिवे, तिला शब्द ऐकण्याची संधी मिळालेली नाही.